नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आलो आहे वालवड या गावामध्ये आणि कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये हे गाव आहे। इथं बरेचसे सामान्य लोक जमा झालेले आहेत। मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे। काका, तुमचं नाव काय? भाऊसाहेब करपे। बर, मग कुणाची हवा आहे इकडं? रोहित दादांची। बर, का? कारण त्यांनी विकास केलाय। बर, आणि त्यांचा विकास इतका सांगण्यासारखं बी नाही। ते माणूसच असा आहे की सामान्य जनतेपर्यंत आलेला आहे। बर, आणि मिसळून काम केलेले त्यांनी। बर, आणि असा आमदार मागं झाला नाही, आता बी होणार नाही, पुढे बी होणार नाही। बर, रोहित दादा सारखा। त्यामुळे रोहित दादा येणार 100%। हे राम शिंदे आणि रोहित दादा दोघांमध्ये काय फरक? फरक म्हणजे आता ते राम शिंदे 10 वर्षे होते। बर, त्यांचा जे विकास पाहिला, आता खरं वास्तविक ते राम शिंदे जर समजा चांगला विकास असतात ते पडलेच नसते। अच्छा, बारामतीचा नवीन माणूस आणून त्यांना पाडतो म्हणजे ते विकास नाहीच समजायचा ना। थोडाफार केला असेल त्यांनी। बर, पण रोहित दादाचं जे 1.5 वर्षात त्यांनी खरं हे केलेले, कारण मध्ये कोरोना होता, त्यांचं शासन गेले 2.5 वर्ष। त्याच्यामुळे त्यात रोहित दादांचं कामच 2.5 वर्षात किती झाले। आज पंचायत समिती वगैरे कर्जतलं जर पाहिलं तर आपण सगळे रांगाचे प्रांत ऑफिस करू। बर, सगळे कामं त्यांचीच आहेत। ते शरद पवारांचे नातू आहेत। मग शरद पवार इतके मोठे नेते, हा त्यांचा नातू, पण त्याचा फायदा काय होतो का? आता शरद पवारांचा बरं का, ह्या गावामध्ये मी पहिल्यापासून राष्ट्रवादीचा माणूस। बर, पवारांना मानणार आहे। बर, त्याच्यामुळे आम्ही साहजिकच तिकडे जाणं ही आहे ना। आम्हाला काय कुणाचे वैयक्तिक हेवे देवे काय नाही। पहिल्यापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षाचे आम्ही मतदार आहेत। बर, हे सरकार कसं वाटतं? कोणतं आत्ताच होय? आता सरकार बरं का काम करते, परंतु म्हणावं असं काय नाही। त्यांच्यातच भांडण, त्यांच्यातच मिळ नाही। बर, आणि सगळं फोडून आलेले आहेत ना, ह्यांच्यातलीच ती माणसं आहेत ना। त्याच्यामुळं मग ते लोकांचा भरवसा नाही त्यांच्यावर। तुमचं वय किती? 72। एवढ्या 72 वर्षाच्या काळात म्हणजे तुम्ही मला वाटतंय 55 वर्षापासून मतदान करत असाल, तर हे 55 वर्षात असलं राजकारण बघितलं होतं भाऊ कधी? कधीच नाही। सगळं एक कुत्तर ओढायचं असते ना, तसं झालेलं आहे हे। ही ह्याला ओढते, ती त्याला ओढते, भाषण बी कसे बी करतात। आता परवाचं हे जामखेडचं जर पाशाबाई पटेलचं भाषण, मी त्याकडे येणार होतो। ते ऐकलं तर कसं वाटतं हो तुम्हाला? काय बोलले होते ते सांगा जरा। ते बोलले विचित्रच बोललेले। बोला की, त्याला काय कळू द्या की जरा। आता मोबाईल मध्ये ऐकत होतो आम्ही, पण एक हातवारे करणे, ते काय बोलतय ती त्याला करतय का? आज मंत्री लेवलचा माणूस आहे तो, असं बोलणं ते योग्य नाही आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर। काय बाकीचे पण नेते त्यांचे तसेच बोलतात। आता ते सदाभाऊ खोत बी तिकडे तसंच बोलतो। तसेच आहेत अजून ते पडवळकर बी तेच तर आहे। कोण त्यांनी मला वाटतं सोडलेले लोक आहेत का नाही बोलायसाठी, असं वाटतंय जनतेला। कुणी सोडली ती असली माणसं? बीजेपीने। दुसरं काय, आता हे अमित शहाचा परवाचा एक व्हिडिओ आलता किंवा सगळे आरक्षणच आम्ही नष्ट करणार आहेत, म्हणजे शेवटी मेन माणूस आहे ना तो बी, अजित ही अमित शहा। मग ते जर असे म्हणते आरक्षण नष्ट करणार वगैरे, तर ही सामान्य जनतेने काय समजायचं? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे। म्हणून आम्ही शरद पवाराला मानणारी माणसं आहेत, म्हणून आम्ही रोहित दादांना आम्ही सपोर्ट करतो। देवेंद्र फडणवीस कसे वाटतायत? ते आहेत बरं का चांगले, परंतु एक ठराविकच समाज जातीयवाद वगैरे असं केलं नाही पाहिजे त्यांनी सुद्धा। अच्छा, कोणता वैयक्तिक माणूस वाईट नसतो, वाईट ते त्यांची विचारसरणी त्याला पाहिलं पाहिजे ना आपण। बरोबर। नमस्कार। आता आपल्याला काय नाही, आपल्याला काय बोलायचं नाही, आपल्याला गप्पा मारायचे आहेत। तर हे काय? हे दुधाची किटली। दुधाची किटली? बर, मग घातलं का दूध? दूध घातलं आताच। किती लिटर दूध घातलं? दूध घातलं 10 लिटर। 10 लिटर घातलं? बर, मग काय जर्सी काय की म्हैस आहे? जर्सी आपली गाय आहे। किती दर आहे? दर किती आहे दुधाला? आहे 30 रुपये पर्यंत। 30 रुपये परवडतोय का? हा, मग आता आपल्या शेतकऱ्याला काय तीच पाहिजे, दुसरे काम काय होत नाहीत, गुडघे दुखत येत।
आपण आम्हाला मुंबईला 50 रुपयाला मिळतं दूध ह्याच्यापेक्षा लय महाग. पण ते म्हशीचं दूध असेल. नाही अहो हेच विकतात, त्याचे दुप्पट तिप्पट करतात, त्यातलं सगळे साय काढून घेतात, लोणी काढून घेतात, तूप काढून घेतात आणि नुसतं पाणी पाठवतात आम्हाला मुंबईला. पण त्यांना बी खर्च तेवढा ना मुंबईला दूध न्यायचा. बर त्याच्यामुळे ते 50 रुपये लिटर असणारच. आता इथं काय खर्च आहे आम्हाला, जायचं शेतात गवताचा बारा आणायचा, टाकायचं त्यांना, दूध काढायचं, थोडस खुराक चारायचं, त्यामुळे खर्च कमी. आणि मुंबईला दूध न्यायचं म्हणलं जास्ती खर्च आहे, त्यामुळे तुम्हाला 50 रुपये लिटर दूध होईल. म्हणजे तुम्हाला परवडतंय म्हणजे? हा, आम्हाला मग इथली तर परवडतो. बर अच्छा. आता हे दुग्ध विकास मंत्री कोण आहेत माहित आहेत का? दुग्ध हे म्हशीचं जनावरांचा मंत्री कोण आहे माहित आहे का? ना आपल्याला नाही एवढं सांगायचं. तुमच्या जिल्ह्यातला आहे. एवढं बोलाय तुमच्या जिल्ह्यातला आहे. ठीक आहे. आपल्याला काय तुमच्या जिल्ह्यातला कोण मंत्री आहे? मी तर म्हणलं आपल्याला एवढं नाही सांगता येत काही. ते विखे पाटील आहेत जनावरांचे मंत्री. मग त्यांनी तर दुधाचा बाजार कमी केलं ते मध्ये. काय केलं? दुधाचा बाजार फार कमी केलं. तुम्ही सांगा. विखे पाटलांचा काय फायदा झाला म्हशीसाठी, जनावरांसाठी वगैरे? फायदा काय नाही झाला म्हणून तर विखे पाटलांना पाडलं ना लोकसभेला. अच्छा. हा, त्यांचे चिरंजीवच आहेत ना ते. बर. मग लोकांना बाजार नाही दिला. पहिले 40-42 रुपये बाजार होते, फार 25-30 रुपयावर आणले. बर. 1 लिटर मध्ये जवळ 10-15 रुपये बाजार कमी झाला. म्हणजे लोकांचं काय खाद्याचं बागत नाही, खुराकाचं बागत नाही. आणि जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना कळलं, जर खर्च दुधाचा पगारच जर त्यांच्या खर्चाचा असेल तर मग त्याच्यामुळेच नाराज लोक होते विखे पाटलांवर, आणि त्याचा परिणाम लोकसभेमध्ये दिसून आला. आता विधानसभेला काय होईल तिकडं? कुठं? तिकडं राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदार. नाही, आता तिकडे त्यांचा बाले किल्ला आहे. अच्छा. थोडंफार मतदान कमी होईल, पण त्या ठिकाणी त्यांचं सीट लागेल. बर. तिकडं वातावरण थोडं वेगळं होतं. लोकसभेला 5-6 तालुके होते ना. बरोबर. आता ते लोकसभेला डॉक्टरांना, ते डॉक्टर खरोखरचे डॉक्टर आहेत ना? आहे न्यूरोसर्जन म्हणतात, मग खरं काय खोटं काय नाही. त्यांनी त्यांच्या काहीतरी सांगितलं. हा, चुलते म्हणले पदवी बोगसच घेतली काहीतरी. चुलते बोलले, ते खरे बोललेत. अच्छा. अशोक विखे पाटील. हा, खरं बोललेत ते. परीक्षेला हजर ना, जम्मी उमेदवार बसून परीक्षा दिलेली. अच्छा. तर मग आता त्यांना तुम्ही घरी पाठवलं, आता ते परत येते होतील खासदार असं वाटतंय का? काय नाही, ते खासदारच नाही, संगमनेर मध्ये डोकं लावलं होतं उभं राहायचं, पण त्यांच्या भाषणात कोणतरी काहीतरी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं बाळासाहेब थोरांच्या मुलीविषयी, आहे का नाही? ते काय वसंतराव देशमुख. हा, काय त्याच्यामुळे जनतेने दाखवलं, तिथं बी त्यांनी माघार घेतली. आता ती स्वतःच म्हणते, आता माझं ग्रहमान फिरलंय सध्या. असं बोलले का? असं म्हणले, सध्या माझं अवस्था जागेवर नाही, माझं ग्रहमान फिरलेलं. अच्छा. बर. मग आता इथं पार्ट कोणाचं जड आहे? आता ह्या ठिकाणी काय झालेलं, हे रोहित दादांचंच पार्ट आहे. आणि रोहित दादा या ठिकाणी निवडून येऊन मंत्री बी होणार आहे. बर. कारण मंत्री बी होणार. 110% कामाचा माणूस आहे. बर. कार बुलबुल नाही, थापा नाही, काय नाही, जे बोलतो ते करतो, अशी त्यांची ख्याती आहे. बर. आणि कसं आहे, आणि शेवट आहे ना, मंत्री झाले तर कुठलं त्यांना खातं मिळालं पाहिजे तुम्हाला वाटतं? त्यांना उद्योग मंत्री, MIDCचा विषय. या ठिकाणी आमची मुलं तरी त्या ठिकाणी कुठं कामाला पुण्याला गेलेली, ही ती आपले तालुक्यात येते, जवळपास कामधंदा लागेल असा विषय. आणि ते राम शिंदेकडे नाही, राम शिंदे आणू बी शकत नाही. जरी आता MIDC मंजूर केली ना, ती कुंबळेला म्हणतात कुठंतरी झाली MIDC 511 मध्ये, पण आम्हाला नाही वाटत ते त्यांच्याच्याने ते शक्य होईल त्या गोष्टी. नाही शक्य होणार. त्याचा अनुभव पाहिजे. आता रोहित दादांचं कारखानदार माणूस आहे, रोहित दादांना कारखाने कसे चालवायचे, परत त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांचं बारामतीमध्ये गेलंय. MIDC त्यांनी जवळून पाहिली, मोठ्या लोकांशी संबंध आहे उद्योगवाल्यांची, आहे का नाही? त्याच्यामुळे ती त्यांच्या पद्धतीने 5-10 कारखाने तरी ह्या ठिकाणी MIDC मध्ये चांगल्या पद्धतीची कंपन्या चालू करू शकते. तसं राम शिंदे साहेबांचं नाही. आणि या ठिकाणी काय झालं, राम शिंदे साहेबांनी फक्त एक सगळ्या म्हणजे आता जर एखादा गोष्ट करायची असेल, तुम्हाला मंजूर, तुमचं काम करतो, पण 10 वर्ष लोकांनी बी पाहिलेलं आहे. विकास खऱ्या अर्थानं 5 वर्षात रोहित दादांनीच केलेला आहे. आणि त्या माणसाला कोरोनाच्या काळात काय 1-1.5 वर्ष कोरोनाचा काळ गेला, परत 1 वर्ष त्यांना सत्ता उपभोगायला भेटली, आणि बाकीचं 2.5 वर्ष तर विरोधी पक्षातच आहेत, आहे का नाही? आणि या ठिकाणी जवळजवळ 1000-1500 कोटीच्या कामाला राम शिंदे साहेबांनी स्थगिती दिलेली. अच्छा. तरी
त्या आमच्या रोहितदादांनी 5,000 कोटीचा निधी ह्या कर्जत जामखेडमध्ये आणलाय. जलयुक्तची जलसंवर्धनची मोठ्या प्रमाणावर कामं केली. पण मला एक सांगा, आज जलयुक्त शिवार योजना ही राम शिंदे साहेब काय म्हणतात जलयुक्त शिवार योजना, बरं ती कोणाच्या माध्यमातून झाली? शासनाच्या माध्यमातून झाली. त्या ठिकाणी बी बऱ्याच ठेकेदारांनी मलिदा खाण्याचं काम केलं, काम चांगल्या पद्धतीत काम केलं नाही. त्याच्या उलट रोहित दादांना शासनाचा निधी नव्हता. बरं त्यांनी बऱ्याच कंपन्याची CSR फंडामधून आहे का नाही कितीतरी जलयुक्त शिवाराच्या 10 पट काम त्यांनी या जलसंवर्धनचं CSR फंडातनं केले. आता माझं वैयक्तिक मी तुम्हाला सांगतो, माझा नाला बिल्डिंग होती जुनी आहे का नाही, त्या ठिकाणी माझ्या नाला बिल्डिंगचं 6 एकर जमीन माझी माळरान होती. आजच्या परिस्थितीमध्ये ती जमीन सुपीक झाली. ती कशामुळं? ही रोहित दादाचीच पुण्य आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जुने नाला बिल्डिंग शासनात झाले त्या ठिकाणी उकरून लोकांचा त्या ठिकाणी फायदा झाला. आता जमिनीचा पोत बी सुधारला आणि शिवाय पाणी बी साठा झाला, पाणी द्यायची बी अडचण नाही. म्हणजे असं माझंच नाही, सगळ्या लोकांविषयी लोकांचं लक्ष आहे. दवाखान्याचा विषय असेल, शिबिराचा विषय असेल, आमच्या गावाजवळ 70-80 डोळ्याचं ऑपरेशन झाले होतं. काही लोकांची अडचण असेल, रोहित दादा फोन केला, बिल कमी करा, 5-50 हजार लाख रुपये 100% जिथं मोठा खर्च झाला तिथं रोहित दादाने बिल बी कमी करून दिलेले. आणि ती वस्तुस्थिती वास्तव आम्हाला नजर पडते स्वतःला, काय कंडिशन आहे काय, त्यासाठी आम्ही रोहित दादांची बाजू घेतो. बाबांकडे जाऊया. थांबा बाबा, कुणाची हवा आहे? आमची रोहित पवार, शरद पवारांचीच हवा आहे आमची. बर का हो? का शरद पवारांची हवा का वाटते? राम शिंदेची का? दर 6 महिन्यातून एकदा तरी गाठ घ्यायला येतात. बर रोहित पवार. हा, रोहित पवार आता त्याची गाठ घरी येऊन त्याला पाहिजे ती गाठी बिठी होत्यात बोलणं होतं. आता हे तुमचा काय राम शिंदे तो मी अजून पाहिलाच नाही, फर्स्टला आहे ते. हा, मग आता ह्याच्याकडे जावा का आपल्या जुन्या माणसाकडे जावा? बरं, तर आमचं ही इलेक्शन आमच्याकडून बरीच गेल्यात. आमचं 83 वय आहे. बर, शरद पवारांच्या वयाच्या आत. मग आता शरद पवारांना कधी भेटलंय? काहीच वाटत ना, ह्याच्यात काहीच वाटत नाही. अच्छा. राम शिंदेचे सासरा आले ते आमच्याकडे परवा दिवशी सभाला. म्हणलं बघा बोलला तेवढंच बोलला, थोडा विषय ना काय कशाला घेतो, बस विषय संपला. आम्ही जे आहेत तिकडेच जाणार आहेत, काय करायचे आम्हाला. जाऊ दे, चला आम्हाला लांब जायचं. तुम्ही सांगा. नाही बर, तुम्ही रोहित पवारांचं हेच लावलंय काय पोराचा मोबाईल आपला नाही राहू. बर, मग तर मग हवा कोणाची आहे? हवा हवा आता साऱ्यांचीच हवा आहे. आमदार राम शिंदेची बी हवा आहे, रोहित पवाराची बी हवा आहे. बर, ते सगळे हवेतच आहे सध्या. सगळे हवेतच आहेत. हा, बर, निवडून कोण येणार? निवडून येते ना रोहित पवार. बर, का दोघांची हवा आहे म्हणताय निवडून रोहित पवार? जामखेड सभेला तुम्ही होतेत का? वार्ताहर सभे सगळे? नाही, मी मुंबईवरून आलो. मुंबईहून आले सर तुम्ही? ठीक आहे. आता मध्ये 2-4 दिवसापूर्वी जामखेडला सभा झाली. ते 500 पाटील मुसलमान समाजाचे आहेत, भाजपचे नेते. असू द्या, कुठल्याही समाजात. ऐका ना, ऐका समाजाचे ते आहेत. तसं समाज मी जातीवादी माणूसच नाही. पहिली गोष्ट, हिंदू मुस्लिम शीख इसाई सब है हम भाई भाई. हा, पण विषय असा आहे, जर आपल्या आया बहिणीवर तो बोलत असेल, हातवारे करून जर इशारा करीत असेल, तर असं राम शिंदे साहेबांना कसं काय निवडून द्यावं सांगा बरं तुम्ही. जर आया बहिणींनाच आता निवडून यायच्या अगोदर तुम्ही हा तुमचा कार्यक्रम आहे, मग तुम्हाला पुढे दिल्यावर निवडून दिल्यावर तुम्ही तर पार दुसरे बाहेरचे आणून आमच्या आया बहिणीला पार सगळं माता मावल्यांचं वाटोळ करून टाकता तुम्ही. हे असे असतात का प्रश्न? चांगलं काहीतरी चांगल्या पद्धतीने बोलावं, चांगलं मार्गदर्शन करावं, ही ठीक राहिले ना. हे असलं काही बी बोलायचं, साऱ्या दुनियाचा ढेड्या झाली. साऱ्या कर्जत तालुक्यात कमीत कमी 10,000 मतदान कमी झालं त्यांचं ह्या गोष्टी त्या बोलण्यामुळं. आणि असं यांनी पहिलं असंच केलं, गुंडागर्दी अमुक तमुक सांभाळायचं असली कामं केलं, मग मतदान तरी कसं करायचं आम्ही? हा, अच्छा. आणि दुसरी गोष्ट, त्यांना उभं राहायची गरज नव्हती राम शिंदे साहेबांना. कशासाठी उभं राहिले? आता ऑलरेडी त्यांच्याकडे 4 वर्ष आमदारकी पद शिल्लक आहे. करायचं काही विकास करायचा, तेवढा विकास करायला पाहिजे त्यांनी आतापर्यंत, आहे का नाही? 4 वर्ष त्यांना बाकी, मग 4 वर्ष त्यांनी विकास करायचा चान्स आहे, करून घ्यावा. 2-2 आमदार असले दोन्ही तालुक्यात, दोन्ही आमदार विकास करतात ना. पण यांना विकासासाठी नाही पडलं, यांना काय पडलंय, लोकांना कसं पाठवायचं एवढंच पडलंय, बाकी दुसरं काय नाही. म्हणून राम शिंदे साहेबांना मतदान द्यायचं नाही. आणि निवडून तशी 101% रोहितदादाच येणार, यात काय विषयच नाही. इकडे येऊया.
नमस्कार. काय नाव तुमचं? सचिन पाटोळे. बरं सचिनजी, कोणाची हवा आहे इकडं? हवा सध्या मतदारांची आहे आता. अच्छा, हा आता मतदार राजा आहे की नाही? नेत्यांना यावं लागतंय, उमरेजे जोवावे लागतायत. तर मग पण कोण येईल निवडून? रोहितदादाच येणार ना. अच्छा, बर. कसं काय एवढं कॉन्फिडन्स नाही तुम्ही बोलताय? आता काय रोहितदादाने म्हणजे कसं आरोग्याच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून सगळं पूर्ण लक्ष आहे त्यांचं प्रत्येक गावोगावी. भले ती राष्ट्रवादीचं गाव असो किंवा भाजपचं असो किंवा कोणाचं बी असो, समाजावर नाही कशावर नाही कशावर, ते फक्त मतदारांना लक्ष देणारा माणूस आहे. दवाखान्याचं म्हणा, कशाचं म्हणा, असं लक्ष देणारा माणूस आहे ते. त्यामुळं पुढारी जरी कुठं जरी गेले असले, पुढाऱ्यांची जरी पळापळ चालली सध्या, मतदार आहे ना, मतदार रोहितदादांच्या मागे. हा, मतदार रोहितदादांच्या मागे. त्यामुळे मी म्हणलं मतदारांची हवा आहे आता सध्या. आपण बघितलं की वालवड या गावी आपण आलो होतो आणि या गावामध्ये आपण कर्जतमध्ये राम शिंदेचं जास्त नाव घेतलं जात होतं, परंतु या वालवड गावामध्ये रोहित पवारांचं नाव घेतलं जातंय. आणि पाशा पटेल यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं, त्याची चर्चा बरीच इथं आहे. आणि त्या चर्चेमुळे राम शिंदेचं मतदान कमी होईल असंही इथली लोक सांगत आहेत. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.